धर्मरक्षा वया अवतार घेशे आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरुसी साठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मंगल प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना अत्यंत प्रिय असणारे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा धर्मपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन प्रसंगी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं. त्या नियमाप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय चिदानंद चित्स्वरूप पंढरदेश परमात्म्याच्या आशीर्वादानं श्री सद्गुरू परमपूज्य आदरणीय गुरुवर्य बंकटस्वामी महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य श्री संत असणारे रामहरी बाबा सुदामजी बाबा यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य श्री संत रामहरी महाराज यांच्याही कृपेने आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने कृपेने चालत असणारा हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा, ज्यांच्या निमित्तानं हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा आहे, अशा असणाऱ्या आमच्या महिलाचं असणारं एक ज्येष्ठ नेतृत्व, अशा असणाऱ्या श्री संत म्हणायला काही हरकत नाही, अशा असणाऱ्या आदरणीय आमच्या यमुना अक्का के ज्यांचं बालपणच सगळ्या परमार्थामध्ये गेलेलं आहे, ज्यांचं बालपण परमार्थामध्ये गेलं, तारुण्यही गेलं आणि वृद्धत्वही परमार्थामध्ये गेलं. आणि पुढे ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा वाट लावल्याच्या नंतर मग त्यांनी पाठीमागे देह ठेवला. कारण 52 संतांमधील जी संतांची यादी आहे, त्या संतांच्या यादीमधील फक्त पुरुष संत नाहीत तर महिलाही संत आहेत. आपल्याला अनेक महिला संत माहिती आहेत. संत मीराबाई माहिती आहेत, संत सखुबाई माहिती आहेत, संत जनाबाई माहिती आहेत, अनेक महिला संत आपल्याला माहिती आहेत, कानोपात्रा माहिती आहेत की ज्यांनी सदेह आपला देह भगवत चरणी समर्पित केला आणि भगवंताच्या चरणाचे स्थान प्राप्त करून घेतलं. असं असणार आमच्या महिलांचं नेतृत्व, महिलांचं कर्तृत्व आणि महिलांचा स्वाभिमान, अशा असणाऱ्या आमच्या यमुना अक्का. आणि गेल्या यमुना अक्काने देह ठेवल्यापासून 19 वर्ष झालं. 19 वर्षापासून अक्कांच्या या ठिकाणी मठावरती अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ नामयज्ञ हा सोहळा संपन्न होतो आहे. या कार्यक्रमामध्ये यमुना अक्काने हे छोटंसं रोपटं लावलं. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मी लहान होते तेव्हा 4वी-5वीला असेल, तेव्हा मी यमुना अक्काच्या महिला सप्त्याला नेकनूरमध्ये जायचे. तेव्हा नेकनूरमध्ये फार मोठा महिला सप्ताह असायचा आणि त्या महिला सप्ताहमध्ये हे सगळ्या जुन्या जी महिला आहेत गायिका, ह्या सगळ्या तिथं होत्या. आणि त्यावेळेला पहिला महाराष्ट्रातला महिला सप्ताह जर कोणी केला असेल तर तो यमुना अक्काने केलेला आहे. बीड जिल्ह्यात याच्याकरता डेअरिंग लागते, इतकी सोपी नाही. त्या काळामध्ये महिलाला रामायण एखाद्या ठिकाणी चालू असलं, कुठं सप्ताह चालू असला, नवे खेडेगावात भजन चालू असलं तर भजनाला जायला सुद्धा बंदी होती, कीर्तन ऐकायला जायला सुद्धा बंदी होते. इकडून तिकडून गेलंच तर समोर बसायला बंदी होते. या सगळ्या भीषण काळामध्ये वाघिणीचं काळीज असणारं आणि वाघासारखं धाडीच करून यमुना अक्काने प्रथम महाराष्ट्रामध्ये अखंड महिला अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. त्याच्यानंतर त्यांचं पाहून अनेक महिला सप्ताह सुरू झाले आणि त्याच्यानंतर वारकरी शिक्षण संस्था ही मुलींच्या भरपूर निघाल्या. परंतु त्यांनी कन्या तरी एक दे जैशी मीराबाई सारखं त्यांनी स्थान प्राप्त करून घेतलेलं आहे. नाहीतर महाराज आज आपण पाहतो एका दिवसामध्ये कितीतरी लोक मरतायत आपण पाहतो, पण त्यांचं साधा दशक्रिया विधीसुद्धा लोक करत नाहीत, त्यांचं साधं वर्षश्राद्धसुद्धा करत नाहीत. एवढे लोक कंटाळेत. पण यमुना अक्का नव्हे,
इतिहासामधले 52 संत निघून गेले, त्यांच्या नावाने चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती जिवंत आहे. तशी यमुनाकाची सुद्धा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती जिवंत राहील. आणि हा सप्ताह याच्यापेक्षाही भव्य दिव्य स्वरूपाचा त्यांच्या नावाने सप्ताह होईल, हीच असणारी मी बंकट स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि या अख्खांच्या सप्ताहामध्ये मला या ठिकाणी 2 वर्ष झालं. आणखीन एक वेळेसही मला सेवा करण्याचं महत्भाग्य प्राप्त झालेलं होतं आणि याही वर्षी सेवा करण्याचं मला महत्भाग्य प्राप्त झालेलं आहे. आदरणीय आमचे रसाळ गुरुजी असतील, आमच्या रसाळताई असतील, त्याचप्रमाणे आमचे दुसरे रसाळ सर असतील. आता मला सर्वांची नावं काही माहिती नाहीत. सप्ताह कमिटी, महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, तरुण बांधव असतील, सर्वांचंच. कारण इथं त्यांचंच नाव घेतलं म्हणून त्यांनीच काय सप्ताहाचं पूर्ण नियोजन केलं असं नाही. सर्वांच्याच आयोजनातून नियोजनातून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे असं सर्वांनीच हा कार्यक्रम हाताळून तनातून मनातून आणि धनातून सुंदर असा हा सप्ताह उभा केलेला आहे. आणि हा सप्ताह पूर्णत्वाकडे जात आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थिती ज्यांनी आकांच्या लहानपणामध्ये त्यांची संगती केली आहे आणि लहानपणात संगती करूनही आजही त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, शेवटपर्यंत राहतील, अशा महाराष्ट्राच्या लाडक्या गानकोकिळा आपल्या राधाताई अंजनाताई जगताप आळंदीवरून आलेले आहेत आणि फार मोठी त्यांची मुलींची संस्थासुद्धा आहे. त्याही उपस्थित आहेत. त्यांचं बालपणातच त्यांच्या दोघीची असणारी हे सर्वांचीच एकमेकीची मैत्री होती, त्यांनाही मी धन्यवाद देते. त्याचप्रमाणे आपल्या गायनाच्या माध्यमातून ज्यांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. महिलांनो, इतकं सोपं नाही आहे तुमच्यासमोर बोलणं. साधं आम्हाला बुक्का लावायला आले तर असे करतात, आम्हाला वाटतं आमचा डावा जातो का उजवा जातो. पण एवढी छोटी मूर्ती असून सुद्धा मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी. महाराष्ट्र ज्यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून गाजवला, जुनं ते सोनं म्हणायला काही हरकत नाही. अशा आपल्या संगीताताई पांचाळ त्याही उपस्थित आहेत, मी त्यांनाही धन्यवाद देते. आणि जे ज्ञानाने, वयाने, अनुभवाने, सर्वच गोष्टींनी आपल्यामध्ये आहेत आणि होत्या, आकांसोबतही होत्या आणि आताही आहेत. फार प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनीही आपल्या गायनाच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे. आजही त्या तेवढ्याच उंच गातात. अशा असणाऱ्या आमच्या संजीवनीताई त्याही उपस्थित आहेत. त्यांच्याही नावाने, बरं सगळ्यांच्याच नावाने एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हां, त्याचप्रमाणे मृदंगावरती थाप पडल्याच्या नंतर मृदंगातून आवाज काढवणारे, कारण सजीवातून आवाज कोणीही काढतं, पण निर्जीवावरती थाप मारल्याच्या नंतर निर्जीवातून आवाज काढण्याची धमक फक्त वाजवण्याच्या कलेमध्ये असते. आणि म्हणून हरिभक्तपरायण अशोक महाराज त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. त्यांनाही मी धन्यवाद देते. ताईच्या संस्थेतले विद्यार्थिनी आहेत, माझ्याही संस्थेतील काही विद्यार्थिनी आहेत. त्याच्यापैकी 2 छान कीर्तन करतात. फक्त मी संस्था टाकलेली 4-5 महिने झालं, परंतु चांगल्यापैकी आमच्या संस्थेचं कामही चालू आहे. त्याचप्रमाणे आपले हरिभक्तपरायण विष्णू महाराज लोंढे, राष्ट्रीय ख्यातनाम कीर्तनकार आणि संस्थाचालक विष्णू महाराज लोंढे यांच्या संस्थेतील सर्व गुणीजन टाळकरी बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तपरायण हे माने महाराजही उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीमवाले दादा, साऊंड सिस्टीम खूप सुंदर आहे, पण माझा आवाज कडक असल्यामुळे मी त्यांना काळी एकला लावायला सांगितलं. फक्त एकच करा, पेटीचा थोडासा भाता जास्त ओढा. या ठिकाणी ओनली वारकरी चॅनलवाले आमचे भैयासुद्धा उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे मालकही आहेत. या ठिकाणी सर्वच कार्यक्रमामध्ये उपस्थित पुरुष मंडळी, महिला मंडळी असतील. कोणाचं नाव चुकून राहिलं असेल, सर्वांच्या चरणावरती मस्तक ठेवते. हो, सर्वांच्याच चरणावरती. ते मला म्हणायला लागले संक्रांतीचा सण आहे, तुम्ही नाव घ्या. तुम्हाला नाव ऐकायचं का? मी नाव घेतलं तर तुम्हाला सगळ्याला नाव घ्यावं लागेल. रामाने राज्य दिले भरताला, भरताने नाकारले. रामाने राज्य दिले भरताला, भरताने नाकारले. रामनाथ स्वामींच्या जीवाकरता स्वराज्य स्वीकारले. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंतासमोर हात जोडून उभे.
आणि देवाला म्हणतात, देवा तू निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार असून सुद्धा सगुण साकार होतो, आकाराला येतो, देह धारण करतो. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे थोणे चराचर हरिशी भजे. वास्तविक जर पाहितलं तर तुझ्याकडे ठाण नाही, मान नाही, गुण नाही, लक्षण नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. प्रमाण आहे सुंदर गोड. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. ओ रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. ओ मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. ओ मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. 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 तुझ्याकडे ठाण नाही, मान नाही, गुण नाही, लक्षण नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही आणि छायाही नसताना देवा तू देह धारण करतो, आकाराला येतो, मंदिरामध्ये मूर्ती रूपाने प्रगट होतो. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात, तुकोबाराय मी 5 कारणामुळे देह धारण करतो. ऐकायचं आहे तुम्हाला. तुम्ही जर कीर्तन नीट लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला कळेल. नाहीतर नळी फुंकी सोनारे इकडून तिकडून जाई वरे. आपलं तसं 30,000चं पाकिट ठरलेलंच आहे. आपलं तुम्ही द्याल ते पाकिट ठरलेलंच आहे, ते मी घेऊन जाणार. विठ्ठल 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 विठ्ठल. हो ऐकायचं आहे तुकोबार आहे तुम्हाला. मी 5 कारणामुळे देह धारण करतो. 1 समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो अशा नियमाकरता मी देह धारण करतो. 2 उपासकांकरता मी देह धारण करतो. 3 भक्तांच्या एक निष्ठतेकरता मी देह धारण करतो. 4 भक्तांच्या प्रेमामुळे मी देह धारण करतो. आणि 5 ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेला मी देह धारण करतो. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो अशा नियमाकरता मला तुकोबाराय यावं लागतं. आता सत्ता किती प्रकारची हो येईल सांगता कोणाला? अय महिला मंडळ, मी इकडं. सत्ता किती प्रकारची आहे? हा आम्हाला काय माहिती. परमार्थिक सत्ता, व्यवहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता. ज्या सत्तेचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही तिला म्हणतात परमार्थिक सत्ता. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. जे तोडल्याने तुटत नाही, जाळल्याने जाळत नाही, कापल्याने कापत नाही तिला म्हणतात परमार्थिक सत्ता. जी सत्ता भूतकाळामध्ये टिकते, भविष्य काळामध्येही टिकते आणि वर्तमान काळातही टिकते तिला म्हणतात परमार्थिक सत्ता. व्यवहारिक सत्ता ब्रह्मज्ञानाने ज्या सत्तेची निवृत्ती होते तिला म्हणतात व्यवहारिक सत्ता. आणि प्रतिती मात्र जिचं नुसतं अस्तित्वच राहतं तिला म्हणतात प्रतिभाषिक सत्ता. आता मी तुम्हाला सोपं करून सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. पूर्वीच्या काळामध्ये टीव्या, एलसीड्या, मोबाईल वगैरे काही नव्हतं. मग पूर्वीच्या काळामध्ये सिनेमा पाहायचा असेल किंवा पिक्चर पाहायचे असेल तर त्यावेळेला भिंतीवरती पडदा लावायचे आणि त्या भिंतीवरती काय करायचे, सिनेमा पाहायचे. आणि त्या काळामध्ये रामानंद सागरांचं रामायण खूप गाजलेलं होतं. घरोघरी टी व्ही नव्हत्या आणि त्याच्यामुळे गावात एखाद्या ठिकाणी कुठे जर टी व्ही असली तर त्या ठिकाणी 1000-1000, 2,000, 1,500 समाज जमायचा ते रामायण पाहण्याकरता. आजही रामानंद सागरांच्या रामायणामधल्या रामसीतेचे फोटो आपल्या देवाऱ्यावर आहेत. खरे रामसीता आहेत का हो? हां पार्ट केलेले की नाही, पण तरी सुद्धा त्या रामसीतेचं पार्ट फोटो आपल्या देवाऱ्यावरती आहेत. पण
तो सिनेमा पाहण्याकरता भिंतीवरती पडदा लावायचे आणि त्या पडद्यावरती रामायण पाहायचे. मग आता मला सांगा, त्या रामायणामध्ये धडधड धडधड लंका जळालेली आपल्याला दिसायची, बरोबर? लंका कुठं जळत होती? हा, मांजर संब्यात. हा, लंका कुठं जळत होती? पडद्यावर. पडदा कुठं होता? पडद्यावर. काय जळत होती? पडदा कशाचा आहे? पडदा कशाचा आहे? कापडाचं पाणी. पण तरी सुद्धा त्या तांब्यातल्या पाण्याने त्याची तहान निवृत्त होत नाही. का बरं? पाणी व्यवहारिक आहे, तहान प्रतिभाषिक आहे. तद्वत भक्ताचं रक्षण आणि दुष्टांचा संहार हा साधक बाधक व्यवहार, आणि त्याच्यामध्ये मूळचाच परमात्मा परमार्थिक असल्यामुळे अशा साधक बाधक व्यवहाराकरता मला तुकोबारा यावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्याचं उत्तर. दुसऱ्याचं उत्तर, उपासकांकरता मला तुकोबारा देह धारण करावा लागतो. उपासक म्हणजे भगवंताच्या निर्गुण स्वरूपाला 100%तून 25% भगवंताला निर्गुण स्वरूपात जाणतील, पण बाकीचे 75% लोक भगवंताला निर्गुण अवस्थेत जाणू शकत नाहीत. म्हणून सर्वसामान्य माणसाकरता मला मंदिरात आकाराला यावं लागतं. तुकोबाराय, मी मंदिरात देह धारण करून सुद्धा, मंदिरामध्ये आकाराला येऊन सुद्धा, निर्गुणातला सगुण साकार होऊन सुद्धा देव नाही म्हणणारे बरेच लोक आहेत. आजही काही लोकांना देवच मान्य नाही. मग जर समजा मी मंदिरात आकाराला आलो नसतो, माझी मूर्ती मंदिरात दिसली नसती, तर बाकीच्या 75% लोकांनी देव म्हणून कोणाला पाहितलं असतं. आणि म्हणून अशा सर्वसाधारण माणसाकरता मला मंदिरात आकाराला यावं लागतं. उपासकांकरता देह धारण करावा लागतो. दुसऱ्याचं उत्तर. तिसऱ्याचं उत्तर आहे, भक्तांच्या एक निष्ठतेकरता मला यावं लागतं. भक्त एक निष्ठता करतात. देवा, आजपर्यंत प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये मी तुलाच पाहितलेलं आहे. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, अशा प्रकारची माझी अवस्था आहे. आता तू निर्गुण निराकारातला सगुण साकार हो आणि माझ्या डोळ्यासमोर असंच उभं राहा. अशी एक निष्ठता भक्त भगवंताकडे करतात. म्हणून भक्तांच्या एक निष्ठतेकरता मला यावं लागतं. तिसऱ्याचं उत्तर. चौथ्याचं उत्तर आहे, तुकोबाराय, भक्तांच्या प्रेमामुळे मला यावं लागतं. एक वेळेस बादशहाने बिरबलाला प्रश्न केला. म्हणे, बिरबल, का रे, अवघ्या महाराष्ट्रामध्ये सर्व भगवंताचे भक्त आहेत ना, कथा कीर्तन करत फिरतात. मग एका भक्तावर संकट आल्याच्या नंतर दुसऱ्या भक्ताने त्याला सोडवण्याकरता जायला पाहिजे, देवालाच काय यावं लागतं? देव काय येतो? त्यावेळेला बिरबलाने सांगितलं, म्हणे, महाराज, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी जर 8 दिवसाने दिलं तर चालेल का? म्हणजे काही हरकत नाही, ठीक आहे. आणि 8 दिवसाने बिरबलने एक बादशहाच्या पुत्राचा लाकडाचा पुतळा तयार केला. एका दासीला बोलावून घेतलं. दासीला सांगितलं, हे बघ, आज 8 दिवसांनी आपल्याला गंगेवरती फिरायला जायचंय. गंगेच्या मध्यभागी नाव आल्याबरोबर हा लाकडाचा पुतळा फक्त पाण्यात टाकायचा आणि मोठ्याने ओरडायचं, राजपुत्र पाण्यात पडले. 8 दिवसानंतर बिरबलने त्या दासीला सोबत घेतलं, लाकडाचा पुतळा सोबत घेतला, 2 जबर पोहणारे गडी सोबत घेतले, बादशहाला सोबत घेतलं आणि गंगेवरती फिरायला गेले. अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावरती जायचं होतं. एका नावेत बसले. नाव पाण्याच्या मध्यभागी आल्याबरोबर बिरबलने फक्त दासीला खुणवलं. खुणवल्याबरोबर दासीने तो लाकडाचा पुतळा घेतला आणि पाण्यात टाकला आणि दासी मोठ्याने ओरडू लागली, राजपुत्र पाण्यात पडले, राजपुत्र पाण्यात पडले, राजपुत्र पाण्यात पडले. हा आवाज बादशहाने ऐकला. मागचा पुढचा विचार न करता बेधडक बादशहाने पाण्यात उडी मारले आणि त्या लाकडाच्या पुतळ्याला जाऊन पकडलं, वरती काढलं. पाहतो तो आपला पुत्र नसून तो लाकडाचा पुतळा तयार केलेला होता. मग मात्र बादशहाला राग आला आणि बादशहा म्हणतो, हे काम बिरबलचं असायला पाहिजे. बिरबल, हे अपने ऐसा क्यों किया? बिरबल म्हणला, महाराज, आपकी शंका मिटाने के लिए किया. मला सांगा, आपल्या सोबत 2 जबर पोहणारे गडी सोबत असताना तुम्ही का पाण्यात उडी मारली? त्यावेळेला बादशहाने सांगितलं, म्हणे, महाराज, माझा मुलगा पाण्यात पडलाय हे कळाल्यावर मला धीरच धरवला नाही. म्हणून मराठीतली म्हण आहे, ज्याचं जळतं त्यालाच, ज्याला जखम होते वेदना त्यालाच होतात. माझा मुलगा पाण्यात
पडलाय हे कळाल्याबरोबर मला धीर धरवलं नाही आणि मी लगेच पाण्यात उडी मारली. बिरबलने सांगितलं, महाराज असंच आमच्या देवाचं सुद्धा आहे. ज्या वेळेला भक्तावर संकट येतं ना त्यावेळेला आमचा परमात्मा दुसऱ्या भक्ताला मिस कॉल करत नाही, दुसऱ्या भक्ताला SMS पाठवत नाही, दुसऱ्या भक्ताला सांगत नाही त्याला सोडवण्याकरता जा. मग काय करतो? हके सरसी ओढे, हके सरसी ओढे. ऐकलं ना म्हणे महाराज, आमचा परमात्मा दुसऱ्याला सांगत बसत नाही. हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी. म्हणून भक्तांच्या प्रेमासाठी परमात्मा देह धारण करतो. म्हणून भक्तांच्या प्रेमामुळे परमात्मा ज्ञानापासून दूर आहे, देव ज्ञानापासून दूर आहे, प्रेम पण प्रेमाच्या जवळ आहे. म्हणून हो थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, ओ थोर प्रेमाचा भुकेला, ओ थोर प्रेमाचा भुकेला, ओ थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भगवंताला दुष्काळ तुमच्या संपत्तीचा नाही, भगवंताला दुष्काळ तुमच्या स्वरूपाचा नाही, भगवंताला दुष्काळ तुमच्या कपड्याचा नाही, तुमच्या पदाचा नाही, प्रतिष्ठेचा नाही, कशाचा नाही. फक्त दुष्काळ कशाचा आहे? भावाचा आणि प्रेमाचा. म्हणून भगवान परमात्मा सांगतात तुकोबराय, भक्तांच्या प्रेमामुळे मी देह धारण करतो. चौथ्याचं उत्तर. आणि पाचव्याचं उत्तर आहे, ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेला मी सगुण साकार होतो. म्हणून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे.
3 ओव्यामध्ये मी तुम्हाला त्या ओव्या सांगते. स्वधर्माचे वाडे कोडे अधर्माशे सिंह चढे तै तुझा अवतार धरणे घडे आमुचे सांकणे फेडावया दैत्याची कुळे नाशे साधूचा माणुगी वशी धर्माशी नीतीशी सेज भरी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय विठ्ठल 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 विठ्ठल. हो या 3 ओव्यामध्ये माऊली ज्ञानोबरांनी धर्माची व्याख्या केलेली आहे. लक्षात घ्या महिला मंडळ, माझ्या ताई दादांनो, जो जीव जन्माला आला ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये तो जीव धर्म घेऊन आला. बिना धर्माचा जीव मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाला धर्म आहे. पाटलाला पाटलाचा धर्म आहे, सरपंचाला सरपंचाचा धर्म आहे, पुढाऱ्याला पुढाऱ्याचा धर्म आहे, महिलांना महिलांचा धर्म आहे, पुरुषांना पुरुषांचा धर्म आहे, मुलांना मुलांचा धर्म आहे, मुलींना मुलींचा धर्म आहे, कीर्तनकाराला कीर्तनकाराचा धर्म आहे, महाराजांना महाराजांचा धर्म आहे, गायकाला गायकाचा धर्म आहे, आमदाराला आमदाराचा धर्म आहे, खासदाराला प्रत्येकाला धर्म आहे. बिना धर्माचा जीव नाही. पण प्रत्येकाचा धर्म वेगळा वेगळा आणि प्रत्येकाचा धर्म एकच. प्रत्येकाचा धर्म वेगळा वेगळा आणि प्रत्येकाचा धर्म एकच. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा तहानेल्याची तहान भागवणं, भुकेल्याची भूक भागवणं, आंधळ्या पांगळ्याला मदत करणं हा मात्र सर्वांचा धर्म आहे. परंतु जो जीव आपल्या धर्माचं पालन करत नाही आणि दुसऱ्याच्या धर्माचं पालन करायला जातो अशा अधर्म्याचा संहार करण्यासाठी आणि आसुरी प्रवृत्तीने वागणाऱ्या अशा अधर्म्याचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार घेतात. अभंगाचं प्रथम चरण. धर्म रक्षावया अवतार घे धर्म रक्षावया अवतार घे. धर्म रक्षावया अवतार घे धर्म रक्षावया अवतार घे. आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी
भक्त जना अंबरूषीसाठी जन्म सोसिएले अंबरूषीसाठी जन्म सोसिएले जन्म सोसिएले जन्म सोसिएले. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबरा सांगतात, धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. देवा, तू निर्गुण निराकार असून सगुण साकार होतो. धर्माचं रक्षण करण्याकरता देह धारण करतो, पण जगातून धर्म निघून केव्हा जातो आणि अधर्म केव्हा ओढवतो. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात, आचार भ्रष्ट होती लोक कली, पुण्यक्षीण बळी झाले पाप. कर्म धर्म कोणे न धरी विटाळ, घाली ती गोंधळ एक ठाई. विठ्ठल 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 हो हो महरपली हवने यज्ञयाग अनुष्ठाने जपतपादी साधने आचारणे भ्रष्ट झाले. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. त्यावेळेला मी माझ्या साकार स्वरूपाला प्रगट करतो. जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, हे भरतवंशी अर्जुन, ज्या वेळेला जगातून धर्म निघून जातो त्यावेळेला मी माझ्या साकार स्वरूपाला प्रगट करतो आणि जगामध्ये सत्प्रवृत्ती कर्तव्य आणि धर्माची स्थापना करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. त्यावेळेला मी माझ्या साकार स्वरूपाला प्रगट करून जगामध्ये सत्प्रवृत्ती कर्तव्य आणि धर्माची स्थापना करतो. मीच अवतार घेत नाही, तर माझ्या आज्ञेने काही विशेष संत महात्मे पृथ्वीवर प्रगट होतात, जे यमुना अक्कासारखे असतील, जे रामहरी बाबांसारखे असतील, जे सुदाम बाबांसारखे असतील, जे बंकट स्वामी महाराजांसारखे असतील. नव्हे नव्हे असे थोर संत महात्मे आजही पृथ्वीवरती प्रगट होऊन अवतार घेऊन धर्माचा प्रचार आणि धर्माचे प्रबोधन करू लागत असतात. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, मी तर अवतार घेतोच, पण माझ्या आज्ञेने काही विशेष संत महात्मे पृथ्वीवर प्रगट होतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना. आम्हा करणे कामा हेची आम्हा करणे कामा हेची आम्हा करणे हेची आम्हा करणे कामा हेची आम्हा करणे कामा हेची आम्हा करणे कामा हेची आम्हा करणे कामा. धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन करण्याकरता संत अथवा साधू पुरुष पृथ्वीवरती प्रगट होत असतात. आता मला एक सांगा,
आपण सर्वजण या ठिकाणी जाणकार मंडळी आहात. आपण गेले 19 वर्षापासून अनेक महाराज लोकांची कीर्तनं ऐकलेली आहेत. नवे नवे गीतेचं पारायण केलेलं असेल किंवा नसेल. आता कोणी कोणी गीता वाचलेली आहे हो? गीतेचं पारायण कोणी कोणी केलेलं आहे? बरं, माळ कुणाकुणाच्या गळ्यात आहे हो? बरं, इथं दारू कोण कोण पितं? कोणीच नाही. वा वा, सगळे सज्जन आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. हां, एक काम करा सर्वांनी, महिला पुरुष सर्वजण, पाठीमागं बसलेले समोर बसलेले सर्वजण आपला एक हात वरती करा. घरी येऊन आणलेला असेल तर, नसेल आणलेला घरी येऊन तर आपण 2 मिनिट कीर्तन थांबूया, घरी येऊन घेऊन या. एक हात टाईट, एकच हात. हां, दोन्ही हात नाही. घेतलं? उजवा हात, डावा नाही. ज्यांना उजवा नसेल त्यांनी डावाही वरती घ्या. घेतला उजवा हात. आता आपली पाठ थोपटा, थोपटा सर्वजण, सर्वजण आपली पाठ थोपटा. अहो थोपटा, मी खरं सांगते. का बरं? कोरोनाच्या महाभयंकर काळातून भगवंताने आपल्याला जिवंत ठेवलं. कशा करता? कथा आणि कीर्तन ऐकण्याकरता. आणि आपण एवढे महत्भागी आहोत की आपण त्या कोरोनाच्या काळातून वाचलो आणि आपण या यमुना अक्काच्या सप्ताहामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित झालोत. ही भगवंतानी आपल्याला दिलेली फार मोठी देणगी आहे. आणि म्हणून आपली पाठ दुसरी कोणी थापटू शकत नाही. आपली पाठ आपणच थोपटायची. आपण किती महत्भागी आहेत. आणि म्हणून मला इमानदारीने सांगा, गीतेचं पारायण कोणी कोणी केलं? एक. बरं, ज्यांनी गीता नसली वाचली त्यांनी उद्या सकाळी उघडून पहा, मी सांगते ते लक्षात येईल तुमच्या. गीतेच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. गीतेच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक, पहिल्या श्लोकातलं फक्त पहिलं अक्षर धर. गीतेचा शेवटचा अध्याय, शेवटच्या अध्यायातला शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नितिर् मतिर् मम. गीतेचा पहिला अध्याय, पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक, पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर. गीतेचा शेवटचा अध्याय, शेवटच्या अध्यायातला शेवटचा श्लोक, शेवटच्या श्लोकातलं शेवटचं अक्षर म, धर्म. या 2 शब्दामध्ये जगात प्रसिद्ध असलेला गीता ग्रंथ सामावलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आता मला सांगा, धर्मभूमी कशाला म्हणतात महिला मंडळ? ज्या जागेवर रोज बायाचे भांडण होतात त्याला म्हणतात धर्मभूमी. बरोबर नाही ना? मग पाऊस पडेल का? असं तरी करा, नाही तर असं तरी करा. धर्मभूमी कशाला म्हणतात? ज्या जागेवरती युद्धासारखं धर्माचं पवित्र कार्य होतं त्याला म्हणतात धर्मभूमी. मग आता कुरुक्षेत्र म्हटला की दोन्ही भावाचा सारखा हक्क आला. कुणाचा? कौरवांचा आणि पांडवाचा. दोन्ही भावाचा सारखा हक्क आला तरी सुद्धा दुर्योधन पांडवाला काहीच देत नाही. अनेक लोकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला दुर्योधनाला, तरी दुर्योधनाने ऐकलं नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा समजवण्यासाठी गेले. दुर्योधना, किमान 5 गावाची जहागिरी तरी पांडवांना दे, तरी सुद्धा दुर्योधनाने ऐकलं नाही. दुर्योधनाने सांगितलं, देवा, युद्धाशिवाय सुईच्या टोकावर मावेल एवढी माती पांडवांना देणार नाही. आणि हे आत्ताच नाही बरं, पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पूर्वीपासून चालत आलेलं आहे. कारण 3 गोष्टीसाठी माणसाचं हायकोर्टापर्यंत भांडण असतं. महिला मंडळ, पुरुष मंडळ, माझ्याकडे नीट लक्ष द्या बरं माझ्या ताई दादांनो. 3 गोष्टीसाठी माणसाचं हायकोर्टापर्यंत भांडण असतं. कोणत्या? श्री, धन आणि भूमी. श्री, धन आणि भूमी या 3 गोष्टीसाठी माणसाचं हायकोर्टापर्यंत भांडण असतं. रामायणही धनासाठी झालं आणि महाभारतही धनासाठीच झालं. शेवटी पांडवांना युद्ध करावं लागलं. पण ज्या माता कुंतीच्या आज्ञेने द्रौपदी सोबत विवाह केला त्या मातेच्या आज्ञेनेच युद्धही करायचं. कारण धृतराष्ट्राकडे भेदभाव होता. मामका पांडवाश्चैव, माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र होते. विचार जर केला तर धृतराष्ट्र बाहेरून तर आंधळा होताच, पण आतून सुद्धा आंधळा होता. माणसाने बाहेरून आंधळं असणं एका वेळेला ठीक असेल, पण आतून आंधळं नसावं. कारण
कारण झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, पण झोपेचं सोंग करणाऱ्या माणसाला उठवणं अतिशय अवघड आहे. आणि म्हणून धृतराष्ट्र आतून आंधळा होता, बाहेरून आंधळा होता, म्हणून धृतराष्ट्राचे 100 पुत्र मेले, एकही पाणी पाजायला एक शिल्लक राहिला नाही. आता पांडवांना युद्ध करावं लागलं. पण मामका पांडवाश्चैव म्हणणारा धृतराष्ट्र, त्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये चलबिचल निर्माण होत होती. कशी? जशी आपण दही घुसळतो ना, दही घुसळत असताना त्या दह्यामध्ये आपण पाणी घालतो आणि त्या दह्याचं चलबिचल करत असताना त्या दह्यातून लोणी बाहेर निघतं. तसं धृतराष्ट्राच्या मनामध्ये चलबिचल निर्माण होत होती आणि त्या चलबिचलने अर्जुनाच्या मनामध्ये कल्याणाची अभिलाषा निर्माण झाली आणि गीतारूपी लोणी जगासाठी बाहेर निघालं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, कारण पांडव हे धर्मात्मा पुरुष होते, सत्यवादी होते आणि धर्म तोच आहे दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती. पांडव धर्मात्मा पुरुष होते. एकदा एका राजाच्या राज्यामध्ये लख प्रकाश पडला आणि राजाला म्हणू लागला, राजा मी निघाले, राजा मी निघाले, कारण मी एका ठिकाणी जास्त वेळ कधीच थांबत नाही, राजा मी निघाले. राजाने विचारलं, तू कोण आहे? तिने सांगितलं, मी लक्ष्मी. लक्ष्मी, कारण लक्ष्मी एका ठिकाणी जास्त वेळ कधीच थांबत नाही. 100 रुपयाची नोट एका दिवसात कितीतरी जणाच्या हातामध्ये जाते. तिला म्हणतात अतिशय चंचल आहे लक्ष्मी. मी निघाले राजा. त्यावेळेला राजाने सांगितलं, काही हरकत नाही, जा. लक्ष्मी निघून गेली. थोड्या वेळाने एक पुरुष प्रकट झाला. राजाला म्हणू लागला, राजा जिथं लक्ष्मी नाही तिथं मी हे थांबणार नाही, मी निघालो राजा. राजाने विचारलं, तू कोण आहे? त्याने सांगितलं, मी यश आहे, यश. राजा म्हटला, काही हरकत नाही, जा. यश निघून गेला. थोड्या वेळाने एक स्त्री प्रगट झाली. राजाला म्हणू लागली, राजा जिथं लक्ष्मी नाही, यश नाही, तिथं मी थांबत नाही, मी निघाले राजा. राजाने विचारलं, पण तू कोण आहे? तिने सांगितलं, मी कीर्ती आहे, कीर्ती. राजा म्हटला, काही हरकत नाही, जा. यश निघून गेला, कीर्ती निघून गेली, लक्ष्मी निघून गेली. थोड्या वेळाने एक दिव्य पुरुष प्रगट झाला. राजाला म्हणू लागला, राजा जिथं लक्ष्मी नाही, यश नाही, कीर्ती नाही, तिथं मी थांबत नाही, मी निघालो राजा. राजाने विचारलं, पण तू कोण आहे? त्याने सांगितलं, मी सत्य, सत्य. राजा म्हणला, अरे सत्य, मी सत्यवादी आहे आणि मी सत्यवादी असल्यामुळे आजपर्यंत सत्यानेच वागलेलो आहे आणि सत्यवादी असल्यामुळे गेलेली लक्ष्मी, यश आणि कीर्ती परत येईल, म्हणून सत्य धर्म. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, सत्य धर्म, दया धर्म. तुलसीदासजी सांगतात, दया धर्म का मूल है पाप, मूल अभिमान, तुलसी दया न छोड़ी जब तक घट में प्राण, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया त्याला म्हणतात, दुसऱ्याचं दुःख पाहून त्याच्या दुःखाविषयी आपल्या हृदयामध्ये सुख होणं म्हणजे दया. बरोबर आहे? झोपल्या का काय? तर ही माझी ॲक्शन नाही म्हणून मी केली. पाठीमागच्या चुकीचं सांगितलं का बरोबर? आम्हाला काय घेणं देणे, आम्हाला घरी झोप येत नाही म्हणून आम्ही इथे झोप गेला येतो. आणि खरं आहे, ज्याला गोळ्या खाऊनही घरी झोप येत नाही ना, त्याने खरंच कीर्तनाला यायचं. महाराज काय सांगू तुम्हाला, एक वेळेस असंच झालं, माझ्या कीर्तनासमोर नेमकं एक आजोबा झोपले समोरच. म्हणलं, बाबा कीर्तनात झोपू नका ना. बाबा म्हणले, ताई मला माहिती आहे तुम्ही काही खोटं सांगत नाहीत, तुमचं तुम्ही हे चालून द्या, मी जागाच आहे. कीर्तन रंगात आलं, म्हातारं पुन्हा झोपलं. म्हणलं, बाबा झोपू नका ना. बाबा म्हणले, ताई मी जागाच आहे, मला माहिती आहे तुम्ही काही खोटं सांगणार नाही, तुमचं तुम्ही. कीर्तन संपलं, पण आजोबाने मेळ लागू दिला नाही. म्हातारं घरी गेलं कीर्तन संपल्याच्या नंतर. आणि घरी गेल्याच्या नंतर गाढ झोपी गेलं. पण नेमकं त्यांच्या घरी चोर आले चोरी करण्याकरता. आणि चोर जेव्हा चोरी करू लागले, त्यावेळेला आजोबा कीर्तनातल्यासारखं बडबड करू लागले, मी जागाच आहे, तुमचं तुम्ही. चोर म्हणले, बापरे कीर्तन आता संपले वाटतं, थोडं थांबून नंतर चोरी करू. थोडा वेळ चोर थांबले आणि परत चोरी करायला लागले. परत ते बडबड करू लागले, मी जागाच आहे, तुमचं तुम्ही.
मला सांगा, कीर्तनात जर झोपल्याचं एवढं फळ आहे तर जागर राहण्याचं किती असेल? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, खोटं सांगितलं, चुकीचं सांगितलं का बरोबर सांगितलं हो? दया त्याला म्हणतात दुसऱ्याचं दुःख पाहून त्याच्या दुःखाविषयी आपल्या हृदयामध्ये सुख होणं म्हणजे दया. बरोबर? चुकीचं सांगितलं का बरोबर? हां, बरं आता बरोबर सांगते का चुकीचं सांगते? नीट लक्ष द्या. दया त्याला म्हणतात दुसऱ्याचं दुःख पाहून त्याच्या दुःखाविषयी आपल्या हृदयामध्ये कालवा कालो होणं म्हणजे दया. बरोबर? चुकीचं का बरोबर? बरोबर. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, दया धर्म, क्षमा धर्म त्याला म्हणतात. अपकार्यावरी जो कोपला तो कोपे तात्काळ नागवाला. अपकार्याजिनी उपकार केला तोची दादुला परमार्थी. उपकार करणाऱ्यावर तर उपकार कोणीही करतं, पण अपकार करणाऱ्यावर उपकार करणं याला म्हणतात क्षमा धर्म आणि शांती धर्म. हे चारही संतांकडे आहेत. म्हणून संत धर्माचा प्रचार आणि प्रबोधन करू लागतात. ते धर्माचा प्रचार करत असताना आपण केलेलं कर्म हे भगवंतावर सोपवतात. सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. कर्म करत असताना ते भगवंतावर सोपवतात. म्हणून त्यांचा धर्म स्वतः परमात्मा होतो, देव होत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हा, ज्या वेळेला कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं, छोटासा प्रसंग आहे, मी समयाला तुम्हाला फक्त मुद्द्यावर आणून सोडणार आहे. कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं. त्यावेळेला कर्णाच्या रथाचं चाक पृथ्वीमध्ये फसलं. त्याला काही कारण आहे, त्याला शाप आहे म्हणून फसलं. आणि ते चाक वरती काढण्याकरता कर्ण रथाच्या खाली उतरला. एका हाताने चाक वरती काढतो, एका हाताने अर्जुनाबरोबर लढतो. धनुष्याची दोरी कर्णाने दातामध्ये धरलेली, ज्या दातात धनुष्याची दोरी धरलेली तो दात कर्णाचा सुवर्णाचा आहे. आणि धनुष्याची दोरी दातात धरून कर्ण अर्जुनाबरोबर लढतो. आणि कर्ण अर्जुनाला म्हणतो, अर्जुना तुला दिसत नाही का माझ्या रथाचं चाक जमिनीमध्ये फसलंय? तू काय कर, माझ्या रथाचं चाक वरती निघेपर्यंत तू युद्ध थांबव. कारण अशा अवस्थेमध्ये रथीने बाण सोडू नये असं शास्त्र सांगतं. दुसरी गोष्ट, तू शस्त्र आणि शास्त्र जाणणार आहेस आणि म्हणून तू काय कर, युद्ध थांबव असं म्हटल्याच्या नंतर क्षणिक अर्जुनाने युद्ध थांबवलं. पण जो डोक्यातला विचार होता काय करावं काय करू नये, युद्ध करावं की नाही, हा जो विचार होता अर्जुनाच्या मनातला, तो विचार अर्जुनाने कृष्णावर सोपवला, भगवंतावर सोपवला. त्यावेळेला भगवान परमात्मा कर्णाला गोड उत्तर देतात. भगवान परमात्मा म्हणतात, कर्णा आता तू अर्जुनाला धर्माचे प्रमाण देतो ठीक आहे, पण तुम्ही 6 जणांनी वेढून अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू मूर्छित पडला होता. तरी मूर्छित पडलेल्या अभिमन्यूच्या डोक्यामध्ये गद्याने आणि लाथाने प्रहार केला. त्यावेळेला तुझा धर्म कुठं गेला होता? त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? आणि तू स्वतः धर्माचं पालन करत नाही, तुला दुसऱ्याला धर्माचे प्रमाण देण्याचा अधिकार नाही. अर्जुना सोड बाण, उडव डोकं. अर्जुनाने बाण सोडला, एका बाणात कर्णाचा वध केला. तात्पर्य सांगायचं एवढंच आहे, ज्या वेळेला कर्ण अर्जुनाला बोलला होता त्यावेळेला काय करावं काय करू नये हा जो विचार होता तो विचार अर्जुनाने भगवंतावर सोपवला. म्हणून अर्जुनाचा धर्म स्वतः परमात्मा झाले. आणि मग सांगितलं, अर्जुना उडव डोकं, सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. आणि म्हणून कर्म करत असताना, कर्म कुठलंही कर्म करत असताना भगवंतावर जर सोपवलं तर त्याचा परमात्मा स्वतः परमात्मा त्याचा धर्म होत असतो. आणि म्हणून काम कुठलंही करत असताना श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीराम अर्पणमस्तु असं म्हटलं पाहिजे. कारण
असं आहे महाराज, कर्म करायला माणूस घाबरत नाही, पण कर्माचं फल भोगायला माणूस मात्र घाबरतो. पाप करायला माणूस घाबरत नाही, पण पापाचं फल भोगायला मात्र माणूस घाबरतो. आणि म्हणून कर्म करत असताना भगवंतावर सोपवलं तर त्याचा परमात्मा स्वतः धर्म होत असतो. आणि म्हणून तोच धर्म अर्जुनाचा परमात्मा झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही म्हणाल ताई धर्म धर्म बराच वेळ झालाय लावलाय, कारण धर्मामध्ये ताकद अशी आहे. आज आपला धर्म काय आहे आपल्याला माहिती नाही महाराज. ज्या वेळेला मुकरब खानाने संभाजी राजांना पकडलं आणि औरंगजेबाच्या समोर नेऊन उभं केलं, संभाजी राजांनी धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःचा प्राण दिला म्हणून थोडक्यात सांगते. त्यावेळेला मुकरब खानाने संभाजी राजांना पकडलं आणि औरंगजेबाच्या समोर नेऊन उभं केलं. त्यावेळेला औरंगजेबाने एकच प्रश्न केला, राजे जेवढी सत्ता आहे, जेवढे खजाने आहेत, जेवढे किल्ले आहेत, तेवढे आम्हाला देऊन टाका. तुम्ही आमच्याकडून या, आम्ही तुम्हाला जिवंत सोडून देऊ. पण संभाजी राजांचं उत्तर ऐका माझ्या मावळ्यांनो, माझ्या ताई दादांनो. आपण आजही महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट निघालेला आपण सर्वांनी पाहिला असेल. अवघा महाराष्ट्र ढसाढसा तो छावा चित्रपट पाहून रडलेला आहे. एवढे 41-42 दिवस संभाजी राजांचे हाल त्या नराधमांनी केलेले आहेत. आणि म्हणून संभाजी राजांनी औरंगजेबाला उत्तर दिलं, अरे औरंग्या, या संभाजीचे माती तोळकू येऊ नये असे बारीक बारीक तुकडे करून जरी फेकले तरी संभाजी राजा स्वराज्याची सत्ता तुझ्या हातात येऊ देणार नाही आणि धर्म सोडणार नाही. मग मात्र राग आला औरंगजेबाला. औरंगजेबाने 2 सळ्या तापवल्या, संभाजी राजांच्या डोळ्यात खुपसल्या. संभाजी राजांची बुबळं बाहेर पडली. कडकड कडकड असं उकळतं तेल तापवलं आणि संभाजी राजांच्या कानात ओतलं. संभाजी राजांच्या जीवाची लही होऊ लागली. संभाजी राजे त्यावेळेला सिंहासनावर बसलेल्या औरंगजेबाला दूषण देऊ लागले, बोलू लागले. त्यावेळेला तो औरंगजेब ताड 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 चालत आला आणि जी जीभ संभाजी राजांची बडबड करत होती ती जीभ धरली, नरड्यातून आसडून बाहेर काढली. एवढंच नाही, 50 फुटाचे खांब रोवले. 50 फुटाच्या खांबाला संभाजी राजा आणि संभाजी राजाचा एक मावळा होता कवी कलश नावाचा. त्या कवी कलश नावाच्या मावळ्याला संभाजी राजे म्हणायचे, मावळे तुम्ही माझ्या बरोबर तुमच्या प्राणाचं बलिदान देऊ नका, तुमच्या प्राणाची आहुती देऊ नका. तुम्ही तुमच्या बायका पोरांमध्ये जा, माझं काय व्हायचं ते होऊ द्या. पण तो संभाजी राजासोबत आलेला कवी कलश नावाचा मावळा त्याने सांगितलं, राजे भविष्य काळामध्ये तुमच्या नावाने जर इतिहास तयार झाला तर त्या इतिहासाच्या कान्याकोपऱ्याला या कवी कलश नावाच्या मावळ्याचं नाव राहील. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीसाठी मी हे माझ्या प्राणाचं बलिदान देणार. माझ्या ताई दादांनो, 50 फुटाचे खांब रोवले. 50 फुटाच्या खांबाला संभाजी राजा आणि संभाजी राजाचा मावळा कवी कलश दोघालाही उलट टांगलं. खालून विस्तवाचा रखरख करणारा हार जशी झाडाची साल सोलावी त्याप्रमाणे दोघांच्याही शरीराचं उलट कातडं सोलून काढलं. त्या जखमेवरती मिठाने चोळल्या गेलं. एवढ्यावरच थांबलं नाही, संभाजी राजांचं शिर तोडलं, हात तोडले, पाय तोडले आणि राहिलेलं शिर धडावेगळं करून घाणेरड्या गाढवाला फाटकी तुटकी साडी नेसवली. त्या गाढवाला खेटराचा हार घातला आणि त्या गाढवावरती संभाजीराजांचं दिंड टाकून संभाजीराजांची गावात दिंड काढली. तरी संभाजीराजांनी धर्म सोडला नाही. आणि म्हणून विसरू नका रे एक जाता ठेवा तुम्ही ध्यानी, विसरू नका रे एक जाता ठेवा तुम्ही ध्यानी. बुडाला धर्म वाचवला संभाजी शिवाजींनी. माझ्या ताई दादांनो, आज आपला धर्म आपला काय आहे, आपला धर्म आपल्याला माहिती नाही. जर समजा वाघ रागाने लाल झाला तर वाघ वाघाला फडत नाही, हाती रागाने लाल झाला तर हाती हातीला फडत नाही, माणूस रागाने लाल झाला तर 4-5 जणांचा मुर्दा पाडल्याशिवाय राहत नाही. हत्ती जर भुकेने व्याकुळ झाला तर शुद्ध शाकाहारी मांसाहार करत नाही. वाघ जर भुकेने व्याकुळ झाला तर शुद्ध मांसाहारी शाकाहार करत नाही. माणसाला डुकरं पुरत नाही. आजही तुम्ही पहा, मुस्लिमचा 1.5 वर्षाचा मुलगा आहे ना, 1.5 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा आहे मुस्लिमचा, 1.5 वर्षाची रोजे करतो. 5 वर्षाच्या मुलाला जर आपण विचारलं ना, मुला हे क्या है, ते सांगतो ए अल्लाह है, ए मस्जिद है, ए नमाज है.
1.5 वर्षाचा मुलगा सांगतो आपल्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सांगायचं विचारायचं आपला देव आहे का? तो म्हणतो अर्धा किलोचे टाळं वाजून वाजून छटाकावर आले तरी आम्हाला दिसलं. कदाचित मला वाटतं नाही, आणि जर आहे तर तुम्ही दाखवून द्या. आम्हाला अजूनही देव मान्य नाही. अजूनही आपल्या 75% लोकांना देवच मान्य नाही. ही आपली संस्कृती आहे. याच्या अलीकडे येऊन सांगू, माणसाने धर्म किती सोडला. आजही आपण शहरामध्ये पाहतो, शहरामध्ये ज्या कुत्र्याला पाव बिस्किट आपण चारतो, ज्या कुत्र्याला पाव बिस्किट आपण चारतो ते कुत्रं एकदा तरी चावल्याशिवाय राहत नाही. पण ज्या गाईच्या आशीर्वादामुळे आणि तिच्या धर्मामुळे आजही पाऊस पडतोय, आजही धर्म जिवंत आहे. ती गाय कोरवर भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्या दारामध्ये अर्धा तास एक तास उभी राहते का नाही? शहरामध्ये गाय सांभाळली पाहिजे का कुत्रं सांभाळलं पाहिजे? गाय सांभाळली पाहिजे का नाही? पण ती गाय आपल्या दारामध्ये एक तास फक्त चतकोर तुकड्यासाठी उभी राहते. आणि ज्या कुत्र्याला वडापाव चारला तरी ते कुत्रं चावल्याशिवाय राहत नाही. ते कुत्रं आज आपल्या किचनवरती, आपल्या बेडवरती आहे. याच्या अलीकडे येऊन सांगू, माणसं चोऱ्या करतात आणि कुत्रे चोरं पकडतात. मग धर्म कोणी सांभाळला पहा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अशा अधर्म्याचा संहार करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतात आणि धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्मा अवतार घेतो. आल्याच्या नंतर दुष्टाचा संहार करतो आणि भक्ताचं रक्षण करतो. अभंगाचं 2रं चरण. हा, अंबरुसीसाठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. तुझा भक्त अंबरुसी त्याचे गर्भवास सोशिशी. भक्ताचं रक्षण करण्याकरता परमात्मा अवतार घेतो. म्हणून भगवंताला धन्य 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 असं म्हणतात. अभंगाचं 3रं चरण. धन्य तुझं रूप सिंधू मनलेला, धन्य तुझं रूप सिंधू मनलेला, धन्य तुझं रूप सिंधू म्हणतील, धन्य तुझं रूप सिंधू म्हणतील. आपुला बोला साचा करी, आपुला बोला साचा करी, अंबरुसारी जन्मदोषे, अंबरुसारी जन्मदोषे. आपुला तो बोला, आपुला तो बोला साचारी, अंबरुसीसाठी जन्म सोसिये, अंबरुसीसाठी जन्म सोसिये.
धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. एकदा गंगेच्या काठावरती गंगेमध्ये एक कासव दिसलं नारदांना आणि नारदजी त्या कासवाला म्हणतात, कासवजी आप धन्य धन्य है जिस गंगा में रहते है. कासवाने सांगितलं, नारदा अरे मी कशाने धन्य धन्य आहे बाबा, ती गंगा धन्य धन्य आहे जी कोट्यावधी पापांचा नाश करते, ती गंगा धन्य धन्य आहे. त्यावेळेला नारदजी म्हणतात, गंगामाई आप धन्य धन्य है. गंगामाईने सांगितलं, नारदा अरे मी धन्य धन्य नाही रे बाबा, ज्या ब्रह्मदेवाने जीव सृष्टी निर्माण केली तो ब्रह्मदेव धन्य धन्य आहे. नारद महर्षी ब्रह्मदेवाला म्हणतात, बाबाजी आप धन्य धन्य है. ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदा मी धन्य धन्य नाही रे बाबा, ज्या भगवंताच्या आज्ञेने मी जीव सृष्टी निर्माण केली तो माझा भगवान परमात्मा बाप धन्य धन्य भगवान श्री विष्णू. नारद महर्षी भगवंताची स्तुती करतात, देवादिदेव भगवान श्री विष्णू आप धन्य धन्य है. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात, नारदा मी धन्य धन्य नाही रे बाबा, ज्या भक्तांनी मला हृदयामध्ये ठेवलेलं आहे ते माझे भक्त धन्य धन्य आहेत. आणि म्हणून धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो सोपान धन हान धान दान देवा धन्य हान धान दान देवा धन्य हान धान दान देवा. धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान 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 धन्य तो धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हाणे धान ज्ञानदेव. भगवान परमात्मा भक्ताला धन्यता देतो आणि भक्त भगवंताला धन्यता देतात. म्हणून त्या भगवंताचं वेद शास्त्र शेष नारायण वर्णन करून थकले. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, या वर्णिते पुराण तुका मन तुझ वर्णिते पुराणे तुका मन वर्णिते पुराणे तुका मन वर्णिते पुराणे तुका मन तुझ वर्णिते पुराणे
तुका मन तुझ ते पुराणे होय नारायणे दया सिंधू होय नारायणे दया जन्म सोसियले अंबरसी याने जन्म सोशियेने विठोबा रखमाये वरती हात घ्या सर्वांनी विठोबा रखमाये विठोबा रखमाये वरती हात घ्या सर्वांनी जय हो टाळ्या वाजवा सर्वजण फुकटच्या टाळ्या तरी वाजवू जा किमान एकदा जोरात टाळ्या होऊ द्या या सर्वांकरता हां धन्यवाद तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरुसीसाठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक छोटंसं उदाहरण सांगते परमात्मा किती मोठा आहे आणि 2 मिनिटात आपली सेवा समाप्त करते आपली वेळ समाप्तीकडे गेलेलीच आहे फक्त छोटंसं उदाहरण सांगते नीट लक्ष देऊन ऐका मला सांगा कृष्ण परमात्म्याला बायका किती हो 16,109 कोण म्हणलं हां 16,108 प्रत्येक बायकाला प्रत्येकीला 10 मुलं धरा धरले किती झाले तुम्ही म्हणाल ताई आमच्याच पोरांचे व्हायनात त्यांचं काय करायचं आहे मला कमीत कमी आता आमच्याकडे 50 बायोडाटे असतील महाराज लोकांच्या सकट तुमचं झालं ना नाही होईल धीरज का फल मिठा होत आहे विठ्ठल विठ्ठल प्रत्येकीला 10 मुलं धरा ते किती
का होईनात आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण एक वेळेस कृष्ण परमात्म्याच्या मुलाचं लग्न होतं. कृष्णाचा जावयाला आमंत्रण द्यायचं रुसलं म्हणून कृष्ण परमात्म्याचा सासरा रुसला. कृष्ण परमात्म्याचा सासरा कोणता? कृष्ण आणि विष्णू एकच. कोण? समुद्र, क्षीरसागर. रुसला. जावई बापू मुलगी देऊन काम फसलं. कृष्ण परमात्मा म्हणले सासरे पाटील झालं काय? मुलीला सासरवास वगैरे बी काही नाही. बरं आताच्या मुली सासरवास करूनच घेत नाहीत. तर झालं काय? त्यावेळेला सासऱ्याने सांगितलं जावई बापू माझ्या नातवाचं लग्न आणि मलाच आमंत्रण द्यायचं विसरले. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने सांगितलं अहो सासरे पाटील मोठ्या माणसाचा बिझनेस मोठा असतो. घाई गडबडीमध्ये जवळचंच माणूस विसरून जात असतं कार्यक्रमामध्ये. त्याच्यामुळं नसेल लक्षात राहिलं. पण एवढ्या लग्नावर झालं का? उद्या 10 लग्न आहेत. उद्या लग्नाला या. कारण रोज 10 लग्न केले तरी संपत नव्हते. एवढे पोरं होते कृष्णाला. उद्या 10 लग्नात या. दुसऱ्या दिवशी कृष्ण परमात्म्याचा सासरा निघाला. कुठला? मांजर सुंबेतला. कुठला? सासरा निघाला. क्षीरसागर समुद्र भाड 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 करत निघाला. इकडं कृष्ण परमात्म्याला बाकीची वराड मंडळी म्हणू लागली कृष्णा तुला काही कळतं का नाही रे? अरे बाबा आमच्याच सर्वांनी जानवासा घर सगळं आटून बसलंय. तो बाबा आला तर त्याला तू जानवासा देणार आहे कुठं? त्याला कुठं जानवासा देणार आहे? कृष्ण परमात्मा म्हणले त्याला नुसतं येऊन तर द्या. आला सासरा द्वारकेमध्ये. द्वारकेच्या बाहेर कृष्ण परमात्म्याने घागर भरून घेतली. सासऱ्याचा आदर सत्कार केला आणि कृष्ण परमात्म्याला सासऱ्याने विचारलं जावाई बापू सांगा बरं आमचं जानवासा घर कुठे आहे? आम्ही कुठे राहावं? त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने आपला डावा हात पुढे केला. आपल्या हातावरचा एक केस उपटला आणि फेकला सासरे पाटलाकडं. सासरे पाटील याच्यात राहा. भागवत सांगतं त्या केसाचं बुडंही मागलं नाही. केसाचं केस जर त्याचा एवढा मोठा आहे तर तो किती मोठा असेल? एवढ्या मोठ्या परमात्म्याचं एका एका केसामध्ये अनंत ब्रह्मांड त्याच्या सामावलेले आहेत. म्हणून त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचं चरित्र जसं माझ्या बुद्धीला जमेल असा अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वेळ आपली समाप्तीकडे गेलेली आहे. या ठिकाणी 19व्या वर्षातील हे 4th दिवसाचे कीर्तनरूपी पुष्प तुम्हा सर्वांच्या सप्ताह कमिटी असेल, आमचे रसाळ गुरुजी असतील, आमच्या रसाळताई असतील, सर्व महिला पुरुष तरुण बांधव सर्वांच्या वतीने, सर्व मांजरसुंबा ग्रामस्थ मंडळी, ससेवाडी ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सेवा माझ्याकडे आलेली आहे. झालेली सेवा अक्कांच्या चरणी समर्पित करूया आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली